जायकवाडी जलाशयातून गोदा पात्रात प्रचंड प्रमाणात विसर्ग। यामुळे पैठण शहरात अनेक ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे। पैठणच्या गोदावरीला मोठा पूर, 2.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे। नाथसागर जलाशयातून गोदावरी पात्रात जवळपास 2.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पैठण शहरातील सखल भागासह जुने कावसान, वडवाळी, आपेगाव, नवगाव, कुरणपिंपरी, हिरडपुरी, टाकळी, अंबड गावातील काही भागात मोठा पूर आला आहे। जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाथसागर जलाशयाला नुकतीच भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले। नागरिकांचे घरे पाण्यात गेल्याने आमदार विलास बापू भुमरे, आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, नगराध्यक्ष सूरज लोळगे, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पल्लवी अंबोरे, पोलीस निरीक्षक महादेव गोमरे यांच्या उपस्थितीत बचाव कार्य सुरू होते। शाळा, मंगल कार्यालय आदी ठिकाणी पूरग्रस्त हजारो नागरिकांना हलवण्यात आले आहे। गोदावरी पात्रात धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील भाग, नाथ मंदिर परिसर, दशक्रिय घाट, संतनगर, कहारवाडा, परदेशीपुरा, जुना नगर रोड, गागा भट्ट चौक, गणेश घाट, प्राचीन महानुभव मंदिर, शनी मंदिरामागील भाग पाण्यात गेले असून या भागातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। तसेच वरील भागातील व्यापारी तातडीने आपापली आस्थापना खाली करून घेत आहेत। यासाठी शहरातील राजकीय पदाधिकारी, सकल मराठा समाज, नगरसेवक, व्यापारी महासंघ, सामाजिक संघटना नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत। नाथसागर जलाशयातून गोदावरी पात्रात 2,26,638 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणात 2,84,898 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे। वरील धरणापासून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता जायकवाडी आणखीन विसर्ग वाढवला जाणार आहे। पैठण नदीकाठातील सर्व गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था, अन्नधान्य याबाबत प्रशासनाने समन्वय साधून माहिती घेतली। नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या असुविधा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत। त्यामुळे आपत्तीच्या काळात धीर न गमावता एकमेकांना साथ देण्याची गरज आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले जातील। आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास यावेळी आमदार विलास बापू भुमरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिला आहे। पैठण शहरासह नदीकाठील जुने कावसान, तेलवाडी, पाटेगाव, पंथेवाडी, वडवाळी, आपेगाव, नायगाव, मायगाव, आपेगाव, कुरणपिंपरी, नवगाव, टाकळी, अंबड, उंचेगाव, हिरडपुरी या गावातील सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन यावेळी तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे। पूर परिस्थिती पाहता पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून यासाठी शहरातील शाळा, विद्यालय, मठे आरक्षित करण्यात आले आहेत। या ठिकाणी नागरिकांना भोजन आणि निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे। आमचे सर्व विभाग नागरिकांच्या सेवेत 24 तास सतर्क आहेत। पूर परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये, तसेच नागरिकांना पूर्वजन्य ठिकाणी जाऊन गर्दी करू नये असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पल्लवी अंबोरे यांनी केले आहे। गोदावरी प्रवाहावरील पाटेगाव पूल, नवगाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून गोदावरी पात्रातील सखल भागातील नागरिकांना त्या ठिकाणी शाळेवर सोय करण्यात आली आहे। शहरातील पूरग्रस्त भागात पोलीस बंदोबस्त आणि आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यरत आहे। नागरिकांनी पूर भागाचे पर्यटन टाळावे, काही आपत्ती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी केले आहे। आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे।